हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। भेटीचं कारण मात्र अस्पष्ट। शिंदेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही 3 दिवसांचा दिल्ली दौरा। आदित्य ठाकरेही दौऱ्यात सहभागी होणार। ठाकरे कुणाकुणाला भेटणार याची उत्सुकता। महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। मनसेशी युतीसंदर्भात पक्ष निर्णय घेईल। तुम्ही सर्व जागांची तयारी करा, ठाकरेंच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्यानं। डिसेंबर 2025 ते जानेवारी 26 दरम्यान निवडणुका पार पडणार। मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसणार। आमदार परिणय फुकेंकडनं पत्र लिहून दिलगिरी व्यक्त। भंडाऱ्यातल्या सभेत शिवसेनेचा बाप असल्याचा केला होता उल्लेख। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा। रोहित पवारांचा पुन्हा मेघना बोर्डीकरांवर निशाणा। मंचावरील एका व्यक्तीकडनं आक्षेपार्ह भाषा। बोर्डीकरांकडनं टाळ्या वाजवून प्रोत्साहन, रोहित पवारांचा आरोप। मराठा आरक्षण लढ्यातल्या विजयाशिवाय फेटा बांधणार नाही। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांचा धाराशिवमध्ये निर्धार। 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती धडकण्याचा इशारा। सोलापुरात डीजेच्या तालावरती नाचताना 28 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकनं जागेवरच मृत्यू। मृत्यूपूर्वी डीजेवर ताल धरतानाचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीमध्ये मेट्रो कामाची सळई रिक्षातल्या प्रवाशाच्या डोक्यात शिरली। जखमी प्रवाशावरती रुग्णालयात उपचार। उत्तर काशीच्या धराली गावामध्ये आभाळ कोसळलं। 4 मृत्यू। मदत कार्य वेगानं सुरू। मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं, आपल्या मार्फत राज्याला सांगेन, आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्या। निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही, कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही। तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे। एकदा निकाल लागल्यानंतर कुणी काय आरोप करतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही। आम्ही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट ही सगळी जी काही यंत्रणा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, संविधान दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपला भारत देश चालतो। त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं वाटचाल करत असतो। आता कुठलाही निकाल आला तर प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य हे त्यांचं म्हणणं मांडू शकतात। त्याला आता कुणी त्या गोष्टीचं कदाचित समर्थन करतील, कुणी त्याला विरोध करतील, परंतु मला तुम्ही विचारलं तर मी न्याय देवतेने दिलेल्या निर्णयाचा आदर करणारा मी कारण क्या है। आज हमारी धाराशिव डिस्ट्रिक्ट, अकोला डिस्ट्रिक्ट और अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट, ये 3 डिस्ट्रिक्ट के भूम, परांडा, वाशी, फिर पाथर्डी, बारमेर, अकोट, ऐसे अलग अलग जो तालुका है, उस तालुका के बहुत से
साथियों ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है, उसमें एक्स एमएलए मिस्टर राहुल भैया मोटे, इन्होंने बहुत साल घूम परांडा वाशी का प्रतिनिधित्व किया है। हमने सबने एक साथ बहुत साल काम किया है। वो एक अच्छा वहाँ का विधायक के नाते उन्होंने काम किया है और सबको साथ लेके वो आगे जाना चाहता है। इसीलिए उनके नेतृत्व में वहाँ के बहुत सारे कार्यकर्ताओं ने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। वैसे ही हमारे यहाँ अकोला में हमारे पार्टी के प्रेसिडेंट हुए, फिर अमोल मिटकरी है, उन्होंने कोशिश की, वहाँ के कुछ साथियों ने राष्ट्रवादी में प्रवेश किया। फिर हमारे काशीनाथ दाते एमएलए है, फिर वहाँ के अशोक सावंत और बाकी हमारे कार्यकर्ता है, पार्टी के प्रेसिडेंट है, उन्होंने सबने कोशिश। राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते नाशिकमध्ये होते, विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे, अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती, पर्ची तुम्हाला दिसत होती, ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे, असं दिनेश वाघमारेंनी सांगितलं। हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार असतो, राज्याच्या निवडणूक आयोगाचा। त्यामध्ये त्यांना जसं केंद्रामध्ये निवडणुका चालतात, हे इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात, तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये, अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहेत आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं। दादा आज माधुरी हत्ती असेल किंवा कबुतरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता, काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला? दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला, आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला। त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे, परंतु या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर तिथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत त्यांच्या वकिलांनी ही केस व्यवस्थितपणे मांडावी। आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष